वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्यों सर्वदा। आज गणेश जयंती है, सभी को गणेश जयंती की शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान आपलं चालू आहे। तिसरा भाग आज आपण तुमच्या समोर सादर करत आहोत। एकदा जोरदार घोषणा द्यायच्या आहे सगळ्यांनी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी। पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, अशी एक म्हण आहे। प्रत्येक आई वडिलाला वाटतं की माझा मुलगा असा व्हावा की ज्याचं त्रिलोकामध्ये नाव व्हावं, अनंत काळापर्यंत त्याचं नाव राहावं, असं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते। जी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आई वडिलांची इच्छा जी होती ती सार्थ करून दाखवली। आपण नंबर 2 मध्ये आलो होतो पार्टच्या। महाराज होते 16 ते 17 वर्षाचे। महाराजांना तोरणा जिंकला आणि हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं। नंतर अनेक गडकिल्ले महाराजांना सर केले, थांबले नाही। चला आता तोरणा आला म्हणून थांबले नाही, तिथं सुरुवात होती। अनेक आजूबाजूच्या परिसरामधले गडकिल्ले महाराजांना काबीज करायला सुरुवात केली। त्यामधला एक किल्ला होता कोंडाणा। तानाजी मालुसरे लढलेले ते नंतरची गोष्ट आहे। हा सुरुवातीला घेतलेला कोंडाणा होता आणि हा कोंडाणा घेताना कुठेही त्रास झाला नाही। कारण महाराजांचं नेहमी मत होतं की जिथं आपल्याला युद्ध करायचं तिथं करायचं। युद्धाची गरज नसेल, चातुर्य वापरून पण आपण एखादी गोष्ट साध्य करू शकतो। कोंडाणा किल्ला जिंकताना बापूजी देशपांडे म्हणून एक वतनदार होते त्या कोंडाण्याच्या परिसरामधले, जे शिवाजी महाराजांचे भक्त होते आणि त्यांच्यावर महाराजांनी जबाबदारी सोपवली की कोंडाणा किल्ला आपल्याला पाहिजे। बापूजी देशपांडे यांनी चातुर्य लावलं, गडकरी सोबत चर्चा सुरू केली। गडकरी म्हणजे त्या गडावरचा जो किल्लेदार असतो त्याला आपण गडकरी म्हणतो। तो गडकरी होता सरनाईक। चातुर्य वापरलं, सरनाईकला समजावून सांगण्यात आलं आणि सरनाईकनं शेवटी तयार होऊन कोंडाणा किल्ल्यावर भगवा पताका फडफडली आणि कोंडाणा महाराजांच्या ताब्यात आला। कुठेही माणसं खर्च न करता चातुर्याच्या बळावर महाराजांमध्ये ते कौशल्य होतं। एखादी गोष्ट कशी साध्य होऊ शकते त्यांना माहित होतं। कोंडाणा जिंकण्यासाठी माणसं पाठवण्याची आवश्यकता नाही, कारण कोंडाणा किल्ल्यावरचा जो सरनाईक आहे तो शहाजी राजांचा भक्त आहे, आपल्या वडिलांचा भक्त आहे आणि त्यामुळं त्याला आपल्याकडं वळवणं काही तेवढं अवघड नाही। त्यामुळे जी गोष्ट आपण बोलाचालीमधून साध्य होते त्याच्यासाठी मारामारी करण्याची आवश्यकता नाही। हे पण महाराजांना कोंडाणा पहिल्यांदा जिंकताना हे सार्थ करून दाखवलं। आता मात्र आदिलशाह धास्तावला। आदिलशाह अगोदर बाल शिवाजी लहान आहे म्हणून सोडून देत होते, पण पराक्रम शिवाजी महाराजांचा वाढत होता। कोंडाण्यासारखा महत्वाचा किल्ला युद्ध न करता महाराजांना काबीज केला होता आणि त्यामुळे आदिलशाह मात्र आता धास्तावला। आता आपलं फार अवघड आहे, आता काहीतरी बंदोबस्त करणं या बाल शिवाजीचा आवश्यक आहे। शिवाजी राजांचा कुठे ना कुठे बंदोबस्त करणं आवश्यक आहे, हे आदिलशाहच्या आता लक्षात आलं होतं। पण आता करणार काय? कारण आदिलशहाचा सगळ्यात वफादार शहाजीराजे, बलाढ्य सेनापती, त्याच्या विरुद्ध जायचं कसं? शहाजीराजांची 15,000ची फौज, शूरवीर शहाजीराजे,
बेंगलोरमध्ये स्वतःचं वर्चस्व तयार केलं, मराठेशाही सगळ्यांना एकत्र केलं. बेंगलोरमधले जेवढे काही आपले मराठे बंधू होते त्या सगळ्यांना एकत्रित केलं, एवढी मोठी फौज तयार केली. त्याच्या विरुद्ध कसं जायचं? कारण आपण शिवाजीच्या विरुद्ध गेलं की शहाजी गप्पा बसणार नाहीत हे आदिलशहाला माहीत होतं. कारण मुलाला लागलं की बापाला लागणार, बापाला लागलं की मुलाला लागणार. आता करायचं काय हा प्रश्न. कारण शिवाजी राजांना थांबवणं पण आवश्यक होतं, पण त्याच्याबद्दल काय करावं हा आदिलशहा त्या विचारामध्ये होता. कारण मुलाचं आक्रमण कंटिन्यू चालू होतं, गडकिल्ले जिंकणं चालू होतं आणि शहाजीशी वैर घेणं परवडणारं नाही असं पत्रामध्ये लिहितो तो आदिलशहा. दोन्हीकडून आदिलशहाची कोंडी झाली होती. शिवाजीवर सैन्य सोडावं, शहाजी धावून येईल. शहाजीवर जर सैन्य सोडलं तर आपला एक शूरवीर सेनापती आपण मुकुट तो आपल्या सोबत राहणार नाही, बंड करेल. शहाजी राजांनी अनेक बंड केले होते आणि आताही बंड करू शकतो असं आदिलशहाला त्या ठिकाणी वाटत होतं. मग आता काय करायचं? त्यांनी शहाजी राजांचा बंदोबस्त करायचं ठरवलं. आता शहाजी राजाचा बंदोबस्त कसा करायचा म्हणून मुस्तफा खानला पाठवलं. त्यांनी बेंगलोरला पाठवलं. मुस्तफा खान हा शूरवीर सरदार आणि फौजे सगट म्हणजे जवळपास 20,000च्या फौजेसोबत मुस्तफा खान, बाजी घोरपडे असे सगळे शूर सेनापती सोबत पाठवले शहाजी राजाच्या बंदोबस्तासाठी. शहाजी राजांना वाटलं मुस्तफा खान येतोय म्हणजे आपला एक सहकारीच आहे, कारण दोघेही आदिलशाहीमध्ये होते. त्यामुळे शहाजी राजांना असं काही फार वेगळं वाटलं नाही. येत आहेत कदाचित प्रदेश काबीज करण्यासाठी मुस्तफाला पाठवलं असेल आदिलशहानं. त्याच्या पाठीमागं काही काळं बेरं आहे हे काही शहाजी राजांना लक्षात आलं नाही. गुप्त बैठका झाल्या. मुस्तफा खान शहाजी राजांना येऊन भेटला. शहाजी राजांना त्यांचं स्वागत केलं. कारण एक सहकार्याचं दुसऱ्या सहकार्यानं स्वागत करणं जसं आपलं नियमाचं असतं त्या पद्धतीने शहाजी राजांना पण मुस्तफा खानचं स्वागत केलं. शहाजी राजांना काही माहीतच नव्हतं की हा कशासाठी आलाय. आणि मग एका संध्याकाळी गुप्त बैठका झाल्या. मुस्तफा खान, अफजल खानाचं पुढं आपल्याला आता येणारच आहे, बाजी घोरपडे हे सगळेजण गुप्त बैठका शहाजी राजांच्या विरुद्ध घेतली. शामिना आजूबाजूलाच, शहाजी राजे काही अंतरावर, त्यांनी काही अंतरावर आणि गलबत शिजली. गुप्त बैठका झाल्या आणि शहाजी राजांना गाफील ठेवून त्यांना पकडायचं ठरलं. शहाजी राजांचा जो गुप्तहेर होता खंडोजी पाटील, काही गुप्तहेर असतात ना बातमी काढण्यासाठी, त्यांनी बातमी घेऊन आली, राजे दगाफटका आपल्यावर होणार. मुस्तफा खान उगाच आला नाही, तो तुम्हाला पकडण्यासाठी आलाय. दगाफटका हा 100% होणार असं खंडोजी पाटलानं सांगितलं. पण राजानं दुर्लक्ष केलं. शहाजी राजानं दुर्लक्ष केलं की मला कोण काय करणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं गाफील राहिले शहाजी राजे आणि तेच त्यांना नडलं. आणि रात्रीच्या पहारी सगळं सैनिक शहाजी राजावर तुटून पडलं आणि शहाजी राजांना अटक झाली. अटक झालेले साल होतं जुलै 1648. म्हणजे राजे 18 वर्षाचे झाले होते आणि वडिलांना पकडलं. शहाजी राजे गाफील राहिले आणि मुस्तफा खाननं त्यांच्या सहकार्यानं, कारण आपलाच मित्र आपल्यावर दगा करेल असं थोडंच वाटणार आहे आपल्याला, त्यामुळे शहाजीराजे निवांत होते आणि त्यांना शहाजीराजांना अटक केली, बेड्या घातल्या, जिंजीच्या मार्गे त्यांना विजापूरला घेऊन आले. जिंजी लुटली, सगळं सोबत हत्तीवर सगळं सोनं नाणं सगळं टाकून तो मुस्तफा खान आणि एका हत्तीवर कोण तर खुद्द शहाजीराजे साखळदंडानं शहाजीराजांना बांधून हत्तीवरून त्यांना घेऊन आले विजापूरला. विजापूरला मिरवणूक काढली की शिवाजीला लागावं म्हणून. बघ तुझ्या शूरवीर पित्याची आम्ही असं करू शकतो तर तू कोण आहेस, हा सल्ला शिवाजी महाराजांना शिवाजी राजांना द्यायचा होता. आणि विजापुरामधून शहाजींची अक्षरशः दिंड काढण्यात आली. मग आता शिवाजी महाराजाला बातमी कळाली, पण शिवाजी महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये तयार होते.
घाबरून जाणारे नव्हते. कारण कोणती एखादी गोष्ट असली की आपण घाबरून जातो. आता कसं होणार, आता माझ्या वडिलाला अटक केली, मग जाऊ द्या, आता सगळं स्वराज्याचं स्वप्न जाऊ द्या, असा त्यांनी विचार केला नाही. त्यांनी मार्ग काढायचं ठरवलं. प्रत्येक गोष्टीला काय असतं ना, काही ना काही आपल्याला उकल असते, प्रत्येक गोष्टीची पर्याय असतो, उत्तर प्रत्येक गोष्टीला असतं, घाबरायचं नसतं. शिवाजीराजांना ते माहीत होतं. विजापुरामध्ये आपले वडील अडकलेले आहेत, ते आदिलशहाच्या कब्जामध्ये आहेत. आदिलशहानं एक पत्र लिहिलं, बाप पाहिजे का गड किल्ले पाहिजे, ठराव. तुला तुझे वडील पाहिजेत का माझे गड किल्ले तुला पाहिजेत, हे तू ठरव. अशा पद्धतीचं खरखरीत पत्र शिवाजीराजांना विजापुराच्या दरबारातून भेटलं. बरं, आता एवढंच ठीक नव्हतं, संकटावर संकट चालून झाले. वडिलाला अटक, तेवढ्यात फतेह खानला पाठवलं आदिलशहानं. आता शहाजी तर काबीज केला आपण, शहाजीराजांना पकडलं. आता फतेह खानला पाठवलं. शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी आदिलशहानं फरमान सोडलं. फतेह खान मोठ्या सैन्यानिशी आला. त्याच काळामध्ये राजानं पुरंदर ताब्यात घेतला होता. पुरंदर हा अत्यंत महत्वाचा किल्ला, जसा कोंढाणा तसा पुरंदर ताब्यात घेतला होता. आदिलशहापर्यंत परत बातमी पोहोचली, अरे बापाला अटक केली तरी हा थांबायला तयार नाही. त्यांनी कोंढाणा घेतला, वडिलाला अटक असताना पुरंदर घेतला, आणि मग फतेह खान चालून आला, आणि मग राजे पुरंदराला जाऊन बसले. कारण पुरंदर हा जो किल्ला होता तो घनदाट जंगलामधला किल्ला होता, तिथं जाऊन बसले. आणि मग त्या फतेह खानच्या छावणीवर हल्ले करायला सुरुवात केली. फतेह खानला अत्यंत जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये बाजी पासलकर नावाचा जो सहकारी होता त्यांचा, तो धारातीर्थी पडला, पण फतेह खान मात्र पळून गेला. राजाने जो फतेह खान आला होता चालून, त्याला मात्र पळून लावण्यामध्ये खूप मोठं त्या ठिकाणी संकट आपल्या स्वराज्यावरचं त्यांनी पळून लावलं. ही गोष्ट आहे 8 ऑगस्ट 1948ची. म्हणजे जो फतेह खान चालून आला होता त्याला मारण्याचं काम पण, त्याला पळून लावण्याचं काम पण शिवाजी राजांनी केलं. आणि यामध्ये मात्र त्या ठिकाणी जे बाजी पासलकर आहेत ते मात्र धारातीर्थी पडले. ही एक दुःखाची बातमी शिवाजी महाराजांसाठी होती. पण महाराजांचं नाव मात्र पसरलं. अरे हा काय पराक्रमी मुलगा आहे, ज्याचं वय 18-19 वर्षाचं आहे, तो फतेह खान सारख्या एका शूरवीर सरदाराला पळून लावतो. वडील ताब्यात आहे तरी घाबरत नाही, पुरंदर ताब्यामध्ये घेतो, आणि शिवाजी महाराजांचं नाव सगळीकडे पसरायला सुरुवात झालं. अगदी मोगलापासून, निजामशाहीपासून, आदिलशाहीपासून हा कोणीतरी दख्खनचा एक मुलगा आहे जो आपले गडकिल्ले ताब्यात घेतोय, हे मात्र आता सगळ्यांसाठीच परेशानीचं ठरलं होतं. मोगलही परेशान झालते, आदिलशाही परेशान, आणि त्या ठिकाणी निजामशाही पण परेशान झाली होती. मग आता काय करायचं? आता वडिलाला सोडवायची जबाबदारी होती, मुलगा म्हणून कर्तव्य आहे ना. आता ते कसं करायचं? तर शिवाजी महाराजांना दुश्मनाचा दुश्मन आपला मित्र अशी एक युद्धनीती असते. मुघल आणि आदिलशहाचं जमत नव्हतं, आणि मुघल बादशाह होता शहाजहां, ज्यांनी ताजमहल बांधलं, माहिती आहे ना सगळ्यांना, शहाजहां होता. मग आता आदिलशहामध्ये आपले वडील अडकले, तर शिवाजी राजांनी मदत कोणाची मागितली? मोगलांची. तो म्हणता सर मोगल कशाला मदत करतील, मोगल तर ऑलरेडी म्हणजे मोगलाला पण परेशान झाले होते. पण ते म्हणतात ना, दुश्मनाचा दुश्मन आपला मित्र. त्यांना वाटलं आदिलशहाच्या विरुद्ध लढताना शिवाजी राजे जर आपली मदत घेत असतील तर काही अडचण नाही, कारण आदिलशाही आपला काय दुश्मनच आहे. असं मोगलांना वाटलं. मी तुमची चाकरी करतो, वडिलांना जर मुक्त झाले तर वडील पण तुमची चाकरी करतील, अशा पद्धतीचा पत्रव्यवहार शिवाजी राजाने चालू केला. शिवाजी राजाने आयुष्यात कधी चाकरी केली नाही बरं, लक्षात ठेवा. पण हे एक युद्धनीती असते, त्या नीतीप्रमाणे ते वागत गेले. काय असतं ना, आपले काही गोष्टी ना दाखवायच्या वेगळ्या असतात आणि करायच्या वेगळ्या असतात. हे शिवाजी राजांना माहीत होतं, त्यामुळे त्यांनी पत्रव्यवहार केला. नोकरी कोणाला करायची? पत्रव्यवहार करायला काय हरकत आहे? मी तुमची नोकरी करेल, माझ्या वडिलांसाठी तुम्ही मदत करा, अशा पद्धतीचा पत्रव्यवहार त्या ठिकाणी चालू केला. मात्र आदिलशाह मात्र घाबरला.
कारण आता शिवाजी राजे आणि मुघल जर एक झालं तर संपलं, आदिलशाही संपली. हे आदिलशहाला माहित होतं, घाबरला त्याने. हे पोरग साधं दिसणं गेलं, 19-20 वर्षाचं लेकरू पोरग, त्याला एवढं कसं कळतं. त्यांनी मोगलाकडे जातो, मोगल तयार होतात, आता आपल्यावर आक्रमण करतील. मोगलाचं सैन्य एवढं मोठं, आपण एवढे छोटे, आदिलशाही फार लहान मोगलाच्या मानानं. आणि शिवाजी महाराजांचं नशीब मोगल सोबत आले, यायला तयार झाले. आले म्हणजे यायला तयार झाले, त्यामुळं आदिलशाह घाबरला. शिवाजी राजांचा जो प्लॅन होता तो सक्सेस झाला. त्यांचा प्लॅन होता शहाजी राजांना सोडवणं. आदिलशाह घाबरला, शहाजी राजांना सोडवलं, कारण पर्यायच नव्हता आता, नाही तर आक्रमणच डायरेक्ट. शहाजी राजांना नुसतं सोडवलं नाही, आदिलशहानं सांगितलं, बाबानो तू माझा सरदार कालही होतास, आजही आहे, सरदारकी बहाल केली, तेवढेच घोडे दौडे दिले, तेवढेच सैनिक दिले आणि बेंगलोरला शहाजी राजांना पाठवून दिलं. फक्त एक ॲग्रीमेंट करून घेतलं. काय ॲग्रीमेंट? अहो ते थोडं मुलाला समजावून सांगावं. सगळे माझे किल्ले घ्यायला लागलाय, त्याला म्हणावं जरा कोंढाणा माझा घेतलेला वापस दे, माझा पुरंदर घेतलेला वापस दे. आणि मग शहाजी राजानं शिवाजी राजांना पत्र लिहिलं की बाबा कोंढाणा किल्ला तरी वापस देऊन टाक. आणि मग शिवाजी राजानं कोंढाणा किल्ला वापस दिला. तो जिंकलेला जो किल्ला होता वडिलाच्या आग्रहाखातर, तो किल्ला पण वापस देऊन टाकला. आणि अशा प्रकारे सिर सलामत तो पगडी 50. शिवाजी राजांनी कोंढाणा जिंकला चातुर्यानं, पण तो गेला होता, पण बापासाठी तयार, कारण वडील वाचणं आवश्यक आहे. सिर सलामत तो पगडी 50. डोक्यावरचं किद्दाही आपण घालू शकतो ना, डोकं तर पाहिजे घालायला. तर ही मन आपल्याला त्या ठिकाणी योग्य ठरते. महाराजांनी कोंढाणा परत मिळवला, मात्र 1657च्या ऑगस्टमध्ये परत मिळवला किल्ला. तो दिला होता ना, नामधारी देणं घेणं. परत 1657ला महाराजांना परत कोंढाणा जिंकला. एवढा महत्वाचा तो किल्ला होता. लोहगड जिंकला. असे 40 किल्ले नंतर जिंकले. शहाजीराजांना पाठवलं. आता काही प्रॉब्लेम नाही, शहाजीराजे तिकडं आहेत, आदिलशहाची चाकरी करतायत आणि त्यामुळे किल्ल्यावर किल्ले घ्यायला सुरुवात केली. 40 किल्ले, भिवंडी, कल्याण, मुंबईच्या आजूबाजूचा हा परिसर आहे, तो काबीज केला 1657 मध्ये. त्याच्यानंतर महाराजांचं लक्ष गेलं जावळीवर. जावळी हा अत्यंत महत्वाचा प्रदेश, आदिलशहाला मानणारा चंद्रराव मोरे तिथं बसलेला होता. पारंपरागत जावळी संस्थान होतं त्यांचं. म्हणजे एक मोरे गेला की दुसरा मोरे, दुसरा मोरे गेला की तिसरा मोरे. चंद्रराव मोरे जावळीचे वतनदार आणि आदिलशहाचे कट्टर समर्थक. आणि त्यांचा परिसर आणि राजांचा परिसर लागून, त्यामुळे दोघांचे भांडणं चालू. कधी मोऱ्यांचे सैनिक महाराजांच्या ह्याच्यावर, महाराजांचे सैनिक तिथं. महाराज परेशान झाले होते या जावळीच्या मोऱ्यापासून. त्यांना जावळीचं खोरं स्वतःच्या ताब्यात हवं होतं, कारण हे रोज रोज कटकीट नको. शेजाऱ्याचं भांडण माहिती आहे तुम्हाला, कारण दोघंही शेजारीच. हा म्हणतो हा माझा प्रदेश, तो म्हणतो तो माझा प्रदेश. सैनिक परेशान, राजाकडे बातमी, राजा परेशान. एकदाच बंदोबस्त करायचा काहीतरी. राजाने ठरवलं या चंद्रराव मोरेचा एकदाच बंदोबस्त करायचा. पहिलं पत्रव्यवहार चालू केला. रघुनाथ पंत बल्लाळ नावाचा वकील पाठवला. बघ बाबा, राजे मोठे होत आहेत, स्वराज्य घडवतात, लोकांचं राज्य आहे, आपला माणूस आहे, हो सामील. आदिलशहाची का चाकरी करायला लागला? तुला पण स्वतंत्र आम्ही राजे म्हणून घोषित करतो, पण तू आमची चाकरी कर. अशा पद्धतीचा पत्रव्यवहार वकिलाच्या मार्फत चालू केला. कारण डायरेक्ट कसं युद्ध करायचं, अगोदर जाऊन बघावं तर लागेल तो येतो का आपल्याकडं. पण चंद्रराव मोरे यायला तयार झाला नाही. तो एवढा आदिलशहाचा एकनिष्ठ होता. आणि मग सरते शेवटी राजानं ठरवलं की आता ठीक आहे, आपण बोला झाली तर केली, आता पर्याय नाही आपल्याकडे युद्धाशिवाय. आणि त्यामुळं कान्होजी जेदे, संभाजी कावजी, रघुनाथ पंत बल्लाळ यांनी हल्ला चढवला आणि जावळी काबीज केले. मोरे जे आहे ते रायगडावर पळाले.
तो म्हणता रायगड तर महाराजांचा होता, रायगड नंतर आला महाराजांकडे. रायगड हा मूळ जावळीच्या मोऱ्यांचा. नंतर महाराजांनी राजधानी बनवली रायगड, माहिती आहे ना आपल्याला. तर ते रायगडावर मोरे पळून गेले. याच दरम्यान महाराजांनी महाबळेश्वराकडे नजर ठेवली. महाबळेश्वराच्या आजूबाजूला एक भक्कम किल्ला असावा असं त्यांना वाटत होतं. मोरोपंत पिंगळे याच्यावरती जबाबदारी सोपवली. मोरोपंत पिंगळे हे पेशवे महाराजांचे. आणि प्रतापगडाची त्या ठिकाणी निर्मिती झाली. प्रतापगड 2 वर्ष लागले प्रतापगड बांधण्यासाठी. मोरोपंत पिंगळेकडे जबाबदारी दिली. 2 वर्षामध्ये त्यांनी भरगच्च अगदी घनदाट जंगलामधला प्रतापगड त्यांनी बांधून दिला. आणि प्रतापगड एक चांगला किल्ला आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये सामील झाला. कोकण किनारपट्टी, आजच्या मुंबई लगतचा भाग, समुद्रामध्ये आरमार बांधण्याचं काम पण महाराजांनी केलं या दरम्यान. दर्या सारंग, इब्राहिम खान, राया पाटील कोळी असे अनेक सरदार महाराजांच्या दिमाखीमध्ये होते. म्हणजे हे युद्ध काही हिंदू मुस्लिम युद्ध नव्हतं. हे युद्ध एक चांगल्या लोकांच्या विरुद्ध वाईट प्रवृत्तीचं युद्ध होतं. महाराजांसोबत पण मुस्लिम अनेक होते. अगदी आग्र्याहून सुटकापर्यंत, शाहिस्ती खानाच्या बोटका छाटेपर्यंत, आरमानापर्यंत अनेक मुस्लिम महाराजांच्या चाकरीमध्ये होते. त्यामुळे हे इथं काही प्रश्नच नाही. इथं प्रश्न होता चांगली आणि वाईट नीतिमत्ता. हिंदवी स्वराज्याचा अर्थ काय? लोकांचं राज्य. महाराजांनी कधीही लोकांना त्रास दिला नाही. महाराजांनी सदैव लोकांसाठी काम केलं आणि तेच करण्यासाठीचं स्वप्न होतं. म्हणूनच लोक येत गेले त्यांच्यासोबत लोक जुळत गेले. कारण लोकांना चांगलं समाधानी पाहिजेत ना. आपलं एखादं सरकार जर समाधानी असेल तर लोक निवडून देतात. तसं महाराजाबद्दल खात्री होती आणि महाराज चांगल्या पद्धतीचं काम करत होते आणि म्हणूनच यश भेटत होतं. माझ्या मते सगळ्यात महाराजांचं यशाचं गमक काय? त्यांचा हेतू शुद्ध होता. त्यांना पैसे कमवायचे नव्हते, त्यांना राज्य करायचं नव्हतं, त्यांना लोकांचं राज्य आणायचं होतं. आणि म्हणून लोक येत गेले आणि महाराजांचा अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी विजय होत गेला. आरमार प्रमुख अनेक त्यांनी आरमार त्या ठिकाणी बांधला. आदिलशाही हादरलेलीच होती. जावळीचा पराभव फार जिवारी लागला आदिलशहाच्या. कारण जावळी म्हणजे त्यांचं नाक होतं. नाकच कापलं तर कसं करणार आपण? आदिलशहाचं नाक म्हणजे जावळी. जावळी हस्तगत केली महाराजानं आणि आदिलशहा परेशान झाला. बडी बेगम परेशान झाली. आदिलशहाची आई परेशान झाली. बडी बेगम फार धूर्त होती, कपटी होती. तिने दरबार भरवला. आता ह्याचा बंदोबस्त कायम करायला पाहिजे. शहाजी राजे अनुपस्थित होते. त्यांनी कशाला उपस्थित राहतील? त्यांनी काहीतरी कारण दिलं, मी येऊ शकत नाही दरबारामध्ये. कारण त्यांची मूक संमती होती आपल्या लेखासाठी. कारण मी तर आयुष्यभर सरदारकी केली, तू काहीतरी कर लोकांसाठी, म्हणून मूक संमती होती बापाची लेखासाठी. त्याच्यामुळे ते त्या दरबारामध्ये उपस्थित नव्हते. बडी बेगमनं विडा ठेवला आणि सांगितलं की कोण त्या शिवाजीला पकडून आणतं त्याला त्याने पुढे यावं. अफजल खान पुढे आला. वाईचा सुभेदार, धूर्त, कपटी, बलवान अफजल खान पुढे आला आणि त्याने विडा उचलला. कोण तो शिवाजी? त्याला जिवंत किंवा ठार मारून घेऊन येतो. अशा पद्धतीनं बोलून तो विडा त्याने उचलला. ही गोष्ट आहे 1658 ची. म्हणजे राजे किती वर्षाचे झाले आता? 28 वर्ष झाली. राजे 28 वर्षाचे असतानाची गोष्ट. 40,000ची फौज ही राजावर चालून आली. 40,000ची फौज. आणि सरदार कसा? अफजल खानासारखा. अफजल खानाला सगळे घाबरायचे. बलदंड शरीरयष्टी, क्रूर, कपटी, धूर्त, जेवढे विशेषण त्याला देऊ तेवढे कमी. अशा 40,000च्या फौजेनिशी तो महाराजावर आक्रमण करण्यासाठी निघाला. राजांचं गुप्तहेर खातं फार जबरदस्त होतं. राजाला बातमी, त्यांनी एक ना एक बातमी घ्यायची.
कारण ज्यावेळेस आपला शत्रू कसा आहे हा जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत आपण युद्ध जिंकू शकत नाही. राजांना माहीत झालं की अफजल खान निघणार आहे. अफजल खानाच्या लढाई तो निघाल्यानंतर एक अपशकुन झाला. अफजल खान ज्या हत्तीवर बसायचा तो हत्तीच मेला. त्याला विष प्राशन करून मारण्यात आलं. ह्याच्या पाठीमागं शिवाजी महाराजाचा हात आहे अशी अफवा पण पसरली आणि हा फार मोठा अपशकुन होता. धैर्य खचलं सैनिकाचं. कारण आपले हिंदू धर्माला मानणारे जे लोक आहेत ते अपशकुनी मानायचे आणि आपलेच लोक होते जवळपास सगळे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळं ते धैर्य खचलं त्यांचं की आता काहीतरी बरं वाईट होणार. आता एवढं मोठं सैन्य असलं तरी अपशकुन झाला. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांमध्ये एक जे आपण लढाईच्या अगोदरच हत्यार टाकणं म्हणतो ना त्या पद्धतीनं चालू झालं. शिवाजी महाराजांनी 1 वर्षासाठीचा बेत रचला की आपल्याला 1658 मध्ये तो येतोय पण येताना तो काही सरळ येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला बराचसा कालावधी भेटणार आहे. कारण तो निघाला विजापूरहून येण्यासाठी काही कालावधी लागेल. आणि राजे प्रतापगडावर गेले. जो प्रतापगड बांधला होता ना आता त्या प्रतापगडावर पराक्रम दाखवायची वेळ आली होती. प्रतापगड असा होता की तिथं घोडे जाणं पण अवघड. हत्ती तर जाऊच शकत नव्हते. लोक चलत जाणं पण अवघड होतं. अशा पद्धतीचा गड होता प्रतापगड. म्हणजे सैन्य डायरेक्ट मुकाबला करू शकत नव्हतं. हे महाराजांना माहीत होतं आणि त्यामुळे महाराज तो अफजल खान येणारे म्हणलं की त्यांनी प्रतापगड त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपलं त्या ठिकाणी चालू केलं. कसं आपल्याला याच्यापासून बचाव करायचा याच्या पद्धतीची युद्धनीती त्या ठिकाणी त्यांनी चालू केली. शिवाजी महाराज प्रतापगडावर रवाना झाले. प्रतापगड निवडण्याचं कारण सांगितलं मी तुम्हाला. घनदाट जंगल होते, रस्ते अरुंद होते, सैनिकाला डायरेक्ट मुकाबला होऊ शकत नव्हता. गनिमी काव्यानं महाराजांना गनिमी कावा येत होता. कारण माणसं आले हल्ला करायचा जायचं, माणसं आले हल्ला करायचं जायचं. कारण सैनिक जेवढे पाहिजे तेवढे राजांकडे नव्हते. 40,000च्या सैन्याच्या मानानं एकदा सहज तानाजीला महाराजांना प्रश्न विचारला, अरे आपल्याकडे सैनिक किती? तो तर 40,000 घेऊन येतोय, आपल्याकडे किती आहेत? तानाजीनं सांगितलं, महाराज 7,000. 7,000 कुठं आणि 40,000 कुठं? मग आता काय करायचं? पण महाराज खचले नाहीत. पर्याय शोधायला सुरुवात केली. त्याचे 40 आहेत ना, मग त्याचे सैनिक कमी करायचे. आपण आपले वाढवू शकत नाही, मग त्याचे कमी करायला सुरुवात केली महाराजांनी. कारण ही युद्धनीती आहे. जर जिंकायचं असेल तर आपल्याकडे जर कमी असेल तर दुसऱ्याचं कमी करणं आवश्यक आहे. दुसऱ्याकडे जास्त आहे तर त्याचे 40,000चे कमी करा. कसे कमी करा? काही लोक हत्तीवर आहेत, येऊ शकत नाहीत. काही उंटावर आहेत, येऊ शकत नाहीत. तोफा गोळ्या आहेत, येऊ शकत नाही. प्रतापगडावर येऊ शकत नाहीत म्हणून तर प्रतापगडावर गेले त्यांनी. कळतंय का? मग किती कमी झाले? 20,000 तर ऑलरेडी कमी झाले, राहिले 20,000. आणि जे 20,000 राहिले मग आता महाराजांना रघुनाथ पंत वकील यांच्या मार्फत चालू केले बोलणी वगैरे. कधी कधी समोरचा जर फार मोठा असेल तर आपण हुशारकीमध्ये जायचं नसतं, आपण हे नमतं घ्यायचं असतं. वाघाला जर शिकार करायची असेल ना तर त्याला 4 पावलं पाठीमागं जावं लागतं तर तो मोठी झेप घेऊ शकतो. हे शिवाजी राजांना माहीत होतं. त्यांनी पाठीमागं जायचं ठरवलं. अफजल खानाला पत्र व्यवहार चालू केला की बाबा तू फार मोठा आहेस, मोठा शूरवीर सरदार आहेस आणि मी तुला घाबरतो. तर त्याच्यामुळं एवढं मोठं सैन्य घेऊन यायची माझ्यासाठी काय गरज आहे? मी तर अत्यंत छोटा, एवढ्या सैन्याची आवश्यकता नाही, मी घाबरतो, मी येऊ शकत नाही. मग कारण अफजल खान तर प्रतापगडावर येऊ शकत नव्हता. आता एकच पर्याय होता अफजल खानाकडं, शिवाजी राजे खाली यावे म्हणजे मारता येईल. एकच पर्याय होता, आता दुसरा पर्यायच नव्हता अफजल खानाकडं. मान्य केलं आणि फक्त 5,000ची फौज, 15,000 सोडून दिले लांबच, 5,000ची फौज प्रतापगडाच्या पायथ्याशी जमा केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी 5,000 लोक अफजल खानाचे होते. आता महाराजाचे किती आहेत? वाढली रणनीती. महाराज जर म्हणले असते चला बघतोच आता मी काढले असते 7,000, 40,000च्या विरुद्ध, राहिले असते का?
तर त्यासाठी आपलं काय बळ आहे ते बघायला पाहिजे. 40चे 20 केले, 20चे 15 काढून घेतले, गोड बोलले, सगळं करावं लागतं. याला युद्धनीती म्हणतात. ठेवले 5,000, बस संपला विषय. मग आता पुढं काय? बरं, 5,000 आजूबाजूला होते. त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी आता खानाचे सगळे आपल्याला माहीतच आहे. तयारी झाली, आता भेटीची तयारी. महाराज खाली यावंच लागणार महाराजांना, कारण अफजल खानाने आता सगळ्या अटी मान्य केल्यात ना बाबा, सगळं केलं मान्य. मग आता एक दिवस ठरला, 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याशी राजांची आणि अफजल खानाची भेट होणार. सुंदर राजांनी शामियाना उभा केला, सुंदर शामियाना. बरं, आता शामियानासाठी पैसे महाराजांकडे होते, पण घेतले त्याचेच अफजल खानाचे. कसे? अफजल खानासोबत अनेक दुकानदार होते, सोबत अनेक व्यापारी. कारण आता तो अफजल खान काही साधा नव्हता. तो 40,000चे सैनिक आले, व्यापारी लोक भरपूर होते. त्या व्यापारी लोकांना प्रतापगडावर बोलवलं महाराजांनी, या, कारण मला अफजल खानाला जरा थोडीशी भेटवस्तू द्यायची आहेत ना. आता खरेदी कुठून करून? मी तर खाली येऊ शकत नाही बाबा. मग त्या व्यापाऱ्यांना वर बोलवलं, व्यापाऱ्याकडून सगळं सोनं वगैरे खरेदी केलं. व्यापारी म्हणले पैसे. महाराज म्हणले थांबा की आता जरा भेट वगैरे तर होऊ द्या. भेट वगैरे झाल्यानंतर अफजल खानाची भेट होईल माझी. भेट झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही आहे ते सगळं तुमचं वापस देतो. सगळं गोळा केलं. व्यापारी खाली भरून गेले होते, वर खाली हाताने वापस आले. अरे सगळं एवढं मोठं महाराजांनी आपलं खरेदी केलं. व्यापारी खुश, अफजल खान खुश. अरे आपल्यासाठी एवढं मोठं आता सगळं अगदी सोनं नाणं त्या शामियानामध्ये आपल्याला गिफ्ट वस्तू एवढ्या सगळे राजे आपल्याला देणार आहेत. शामियाना एवढा मनपसंत बनवला अफजल खानासाठी. कारण महाराजांचं हेतू काय होता माहितीये? त्यांनी तो शामियाना बघत राहावा. काय असतं ना, एखादी गोष्ट बघत राहिली की आपण काय होतो, विसरून जातो सगळं. हा उद्देश होता महाराजांचा. महाराजांची प्रत्येक गोष्टीमध्ये रणनीती आहे. 1 वर्षाचा अभ्यास आहे, मायक्रोस्कोपिक. आजूबाजूला कोण आहे सगळं. शामियाना असा मस्त बनवला, सोने नाणे हिरे माणिक त्या रत्नजडीत शामियाना त्यांनी सजवला. त्या अफजल खानासाठी भेटवस्तू त्या ठिकाणी तयार केल्या. त्याच्या अगोदर सकाळची वेळ होती, महाराज भेटीसाठी निघणार होते. महाराजांना आपल्या शरीरावर चिलखत चढवलं. त्यांना माहित होतं अफजल खान कसा आहे, शत्रू कसा आहे माहित असायला पाहिजे ना. तो दगा करणार, आपण अगोदर दगा करायचा नाही, पण त्याने केलं तर सोडायचं नाही. तर त्याच्यामुळं चिलखत घातलं होतं पूर्ण शरीरामध्ये, पूर्ण चिलखत म्हणजे अगदी मांडीपर्यंत चिलखत. डोक्यावर शिरस्त्राण, लोखंडाचं शिरस्त्राण डोक्यावर. नंतर त्याच्यावर जिरेटोप होता महाराजांचा. म्हणजे त्यांनी वार केला, डोक्यावर केला तरी वाचणार आणि अंगावर केला तरी वाचणार होते महाराज. त्याच्यामुळे काही प्रश्न नव्हता त्याच्यामध्ये. आणि सोबत वाघनखे होत्या महाराजांच्या. वाघनखे शोधून काढलं महाराजांनी विचार करून. वाघनखे असं होतं की ते अंगठीसारखे दिसायचे, असे वरून बघितलं तर अंगठी आणि आतमध्ये वाघनखे, पोट फाडण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला होता. नंतर त्यांनी असंच, आता राजे लोक वगैरे असेच असतात ना, असं हे करून. तर ते असं बघितलं तर काय अंगठ्या दिसणार, असं केलं तर वाघनखे. तो अफजल खान थोडंच बघणार आहे, दाखवा बरं राजे तुमच्या हात. सगळी तयारी केली होती. बरं आता सोबत कोणाला घ्यायचं? महाराज सैनिक कधीच रिपीट करत नव्हते. महाराजांचा जर इतिहास बघितला ना, महाराजांना माणसं रिपीट केले नाहीत कधीच. महाराज जाती पाती धर्म भेद मानत नव्हते. हिंदू मुस्लिम शीख इसाई कोणतंच काहीच, किंवा हिंदूमध्ये पण कोणता धर्म जात पात काहीच मानत नव्हते. त्यांनी ज्या मोहिमेसाठी जो योग्य त्याची निवड करायची. जिवा महालाची निवड केली त्यांनी. जिवा महालाची निवड केली. बघा, जिवा महाल आपल्याला प्रतापगडावरच दिसणार, बाजी प्रभू देशपांडे पन्हाळ्यावरच दिसणार, तानाजी मालुसरे कोंढाणा जिंकण्यासाठी. माझा गड आला पण सिंह गेला, तानाजी मालुसरे. मुरारबाजी देशपांडे पुरंदरलाच दिसणार, पुरंदरचा वेढा जो दिला होता, पुरंदरचा तह.
आग्र्यासाठी रघुनाथ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर, मदारी मेहतर, बाजी जेदे, निर्जी रावजी हे आग्र्यासाठी दिसणार. रिपीट नाहीये माणूस. शाहिस्ते खानचे बोटे छाटले महाराजांनी, त्यावेळेस नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, सगळे लोक वेगवेगळे बघा. जेवढ्या महाराजांच्या मोहिमेत ना, एकही माणूस रिपीट नाही. आजूबाजूला आहेत सगळे, आजूबाजूला सगळेच आहेत. प्रतापगडावर सगळेच आहेत, कान्होजी जेदे आहेत, बाजी प्रभू आहेत, सगळेच आहेत. पण त्यांना रोल, मेन रोल मध्ये त्यांनी नाही. हिरो प्रत्येक वेळेस बदल. यावेळेस हिरो कोण होते? जीवा महाल. कशामुळं? कारण ते दांडपट्टा चांगला चालवायचा. जीवा महाल दांडपट्टा उत्तम चालवायचे. आणि त्या अफजल खानासोबत सय्यद बंडा होता, तो पण खतरनाक होता दांडपट्टा चालवण्यामध्ये. आता सय्यद बंडा जर अफजल खानासोबत असेल तर महाराजांना असाच माणूस निवडला जो सय्यद बंडा एवढाच तरबेज आहे दांडपट्टा चालवण्यामध्ये. म्हणून जीवा महालाची निवड केली. संभाजी कावजीची निवड केली, कारण तो धिप्पाड होता. जसा तो अफजल खान धिप्पाड होता ना, तसाच तो संभाजी कावजी त्याच्याच तोडीचा होता. आता अफजल खान पहिलवान त्याच तोडीचा पाहिजे. अफजल खानाला मारायचंय ना, संभाजी कावजीला घेतलं, जीवा महाल घेतला कारण त्याला दांडपट्टा चालवता येतो. आणि वेळ कोणती निवडली? दुपारी 12:27 महाराज गडावरून निघाल्याची नोंद आहे बघा. 12:27 कशामुळं? कारण महाराज गडावरून निघणार, महाराजाला सगळं दिसायला लागलंय. पण त्या अफजल खानाला काहीच दिसत नव्हतं, कारण तसंच बघणार ना तिकडं, कारण सूर्य तर माथ्यावर आहे. ती बरोबर वेळ निवडली होती. कोण राजासोबत येत आहे दिसू नये, राजा कसा आहे दिसू नये. राजाला बघितलंच नव्हतं त्यांनी, कारण त्यांची व्याप्ती एवढी वाढली होती. राजे एवढं वाढले होते, त्यांना कुठं माहित होते राजे फक्त 5.5 फुटाचे. त्यांना कुठं माहित होते राजे हे शरीरयष्टीने तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत. राजांची बुद्धिमत्ता आहे, राजामध्ये जिद्द आहे, पण त्याच्यासारखे धिप्पाड शरीर नव्हतं. त्याच्यामुळे राजे त्याला अफजल खानाला दिसत नव्हते, राजाला अफजल खान स्पष्ट दिसत होता. अशा पद्धतीनं ते निघाले. 2 वाजता पोहोचले. त्याने चालायचं काय करा, सावकाश करू दे त्याला. काय असतं ना, एखाद्या गोष्टीची वाट बघायची असेल ना, तर ते माणूस बैचन होतो. अफजल खान बैचन आहे. कब आता है शिवाजी? 12 का टाइम दिया है, 12:27 12:27 का टाइमिंग है, अभी नहीं आ रहा है. इतना टाइम बैचन होऊ द्या बैचन. कारण ज्यावेळेस माणूस रागात असतो ना, तर त्यावेळेस त्याची बुद्धिमत्ता काम करत नाही. तेच करायचं होतं राजाला. यांनी डोकंच चालवू नये. मस्त मजेत 2 वाजता महाराज शामियानामध्ये आले. अरे अफजल खानाला खुश झाला. अरे एवढं 5.5 फुटाचं. या राजे म्हणून आलिंगन दिलं. आतमध्ये कोण? आतमध्ये त्यांचा एक वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, आणि ह्यांचा वकील होता रघुनाथ पंत बल्लाळ. 2 वकील आणि हे 2 जण. अफजल खानानं आलिंगन दिलं. या राजे आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याच्या नंतर एक बाजूनं झालं, दुसऱ्या बाजूनं झालं, आणि नंतर आलिंगन देताना जी महाराजाची मान आहे ती मुरगडायला सुरुवात केली अफजल खानानं. आणि त्याच्यासोबत पण त्यांनी कट्यार आणली होती, आणि ती कट्यार त्यांनी पाठीमागून घुसवली महाराजांवर. पण ती घुसणं शक्यच नव्हतं, कारण त्यांनी चिलकत घालून आले होते. म्हणजे पहिला वार कुणी केला? अफजल खानाने केला. संपलं. नियम मोडला. नियम मोडला की महाराजानं आपले वाघनखे काढले आणि फाडायला सुरुवात केली. 2 मिनिटांमध्ये अफजल खान जमिनीवर. एवढा मोठा धिप्पाड, पण त्याला 2 मिनिटात जमिनीवर महाराजानं पाडलं. बरं, ह्याच्यामध्ये एक माझं सांगणं राहून गेलं. महाराजानं दोघाला सक्त ताकीद दिली होती. जीवा महालाला सांगितलं होतं, तू इकडं तिकडं बघायचंच नाही, फक्त सय्यद बंडाकडे बघायचं, कारण सय्यद बंडाच तुझा दुश्मन आहे. कारण दांडपट्टा कोण चालवतो? तू त्याच्याकडेच बघ. काय होतं इकडे बघू नको, मी समर्थ आहे, बघतो मी काय करायचं. संभाजी कावजीला सांगितलं होतं, अफजल खान ज्यावेळेस खाली पडल,
स्वतःला वाचवण्यासाठी तो सामियानाच्या बाहेर येणार. तू लक्ष फक्त अफजल खानाकडे द्यायचं. शामियानामध्ये काय होतंय तर काय बघायचं नाही. सक्त ताकीद दिली होती, असं व्हायलाच पाहिजे, एवढं मायक्रो प्लॅनिंग होतं. आणि मग ज्यावेळेस तो पडला खाली, मोठ्याने वाढायला सुरुवात केली अफजल खानानं, दगा 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 म्हणून म्हणायला सुरुवात केली मोठ्यानं. तेवढ्या सय्यद बंडा आला, धावून आला शामियानामध्ये. सय्यद बंडाने महाराजावर तो दानपट्टा चालवणार की जीवा महालाने त्याचा हातच वरचेवर छाटून टाकला. तर त्याचं कामच होतं. इतिहासामध्ये नोंद आहे, जर जीवा महालाचं लक्ष नसतं ना तर शिवाजी महाराज दिसले नसते. कारण सय्यद बंडा तो जो दानपट्टा असतो मुंडकच छाटला असता. त्याच्यामुळे जीवा महालाची भूमिका इथं महत्वाची आहे. म्हणून होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी इतिहासामध्ये मन प्रसिद्ध झाली. आणि हा नावी समाजाचा होता. बघा, महाराजानं ते एक राहिलं, त्यांनी दाढी महाराजांची कमी करायला लावली होती त्या जीवाला. कशामुळं? अफजल खानानं दाढी जर वडायचा प्रयत्न केला तर त्रास होऊ नये म्हणून. एवढं मायक्रोस्कोपिक प्लॅनिंग होतं महाराजांचं. दाढी कमी करून घेतली होती की ह्याच्या हाताला दाढी येऊ नये माझी, त्याची यावी आपल्या हाताला, काय अडचण नाही, आपली दाढी येऊ नये. एवढी मायक्रोस्कोपिक प्लॅनिंग जीवा महालाला ती दाढी हे करायला लावली होती. आणि मग ते सय्यद बंडाचा हात तुटला. सय्यद बंडाला होता जीवा महाल, संपवलं त्याला. अफजल खान बाहेर आला. अफजल खान बाहेर आला. अफजल खान जसा बाहेर आला तर सोबत कोण होतं? संभाजी कावजी. मारायला सुरुवात केली अफजल खानाला आणि तिथंच त्याला धारातीर्थी केलं. अफजल खानाला मारलं तिथं. तेवढ्यात कृष्णाजी भास्कर, शिवाजी महाराजावर जर वार कोणी केला असेल तर तो कृष्णाजी भास्कर. डोक्यावर वार केला. डोक्यावर वार केल्यानंतर महाराजांना त्याला तिथं जागच्या जागी मारलं. आणि सगळेजण सुखरूप प्रतापगडावर गेले. बरं, आता हे संभाजी कावजी गप कुठं बसतंय? या संभाजी कावजीने काय केलं? अफजल खानाचं मुंडकं छाटून सोबत घेऊन गेले ते दाखवायला सगळ्यांना, बघा आम्ही पराक्रम केला. महाराजाला माहितच नाही महाराज पुढे ह्यानी पाठीमागं. गेल्यानंतर कळालं महाराजानं संभाजी कावजीला म्हणजे अत्यंत कडक शब्दात सांगितलं की हे आपल्या योजनेमध्ये नव्हतं. व्यक्ती गेला, तो अफजल खान शूरवीर होता, तो त्याचं काम करत होता, आपण आपलं काम करत होतो. एकदा व्यक्ती गेला की आपलं वैर संपतं. त्याच्यामुळे हे तुला करायची गरज नव्हती. अशा पद्धतीची सक्त ताकीद संभाजी कावजीला त्या ठिकाणी महाराजांना दिलेल्याची पण नोंद आहे. आणि अशा पद्धतीनं मग महाराजांना तिथं कबर पण खांदली आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी. अफजल खानाला दहन तिथं म्हणजे जे त्यांना दफन करणं म्हणतो आपण, विधिवत दफन केलं. कारण काही आपली वैरी त्याची काही अफजल खानासोबत अशी काही खानदानी वैरी नव्हती. अफजल खान त्याचं काम करत होता, राजे आपलं काम करत होते. इथं फक्त विचाराची लढाई होती. आणि विचाराच्या लढाईमध्ये महाराजांनी त्या ठिकाणी आपलं शौर्य गाजवलं होतं. अशा पद्धतीनं महाराजांचं नाव सगळीकडं या प्रतापगडामुळे झालं. म्हणजे याच्यातून शिकायला भेटतं की योजनाबद्ध जर आपण कामं केले तर आपण कितीही बलाढ्य व्यक्ती असेल तर त्याचा पराजय निश्चित करू शकतो. हे महाराजांना सिद्ध करून दाखवलं. एवढं मायक्रोस्कोपिक प्लॅनिंग महाराजांचं होतं आणि त्याची नोंद इतिहासानं सदैव या ठिकाणी घेतलेली. धन्यवाद. जय भवानी, जय भवानी, जय भवानी.